नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. ज्वारीची धिरडे बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच सेम वाटीने मोजून आपल्याला पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे. रवा बारीक असो किंवा मोठा असो कोणताही रवा चालेल. आता याच्यात आपल्याला चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे. चमचा छोटा आहे म्हणून मी 1.5 चमचा घातलेला आहे. तुम्ही चमच्याच्या अंदाजानेच घाला. याच्यात आपल्याला सुरुवातीला इथं 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला थोडं थोडंच ओतायचं आहे, एकदम ओतायचं नाही, नाहीतर काय होतं एकदम पाणी ओतलं की सगळ्या अशा गुठळ्या गुठळ्या होतात. आणि पाणी थोडं थोडं करून पण का ओतायचं आहे, कारण जास्त पातळ पण होऊ नये हे बॅटर, त्याच्यामुळं. तर इथं मी आता 2 वाटी पाणी ओतलेलं आहे. आता ह्यानी चमच्याने काही व्यवस्थित हलवता येत नाही, आपण विस्करच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या वगैरे अजिबात होणार नाहीत. आपल्याला एकदम प्लेन मस्त असं पीठ पाहिजे. आपण रवा याच्यात बाइंडिंगसाठी पण घातलेला आहे आणि रवा घातल्यामुळे काय होतं, एक छान असा कुरकुरीतपणा येतो. रवा जर नसेल ना तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं घातलं बाइंडिंगसाठी तरीसुद्धा चालेल. असं सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, एकसुद्धा गुठळी राहून द्यायची नाही. आता आपण याच्यात अजून थोडं पाणी घालूया. आपल्याला हे जास्त घट्ट पण नाही बनवायचं आणि जास्त सैल पण नाही ठेवायचं. प्रमाणात ठेवलं का नाही की आपल्याला धिरडंसुद्धा व्यवस्थित छान बनवता येतं आणि त्याच्यामुळे धिरडं पण पातळ कुरकुरीत असं एकदम मस्त होतं. तर बघा आता इतक्या प्रमाणात सैल ठेवलेलं आहे. आता हे पीठ आपण सगळं व्यवस्थित ढवळून साईडला ठेवूया, कारण याच्यात आपण रवा घातलेला आहे ना, रवा पाणी शोषून घेतो, मग पीठसुद्धा चांगलं फुलेल आणि नंतर लागलं तर आपल्याला अजून याच्यात पाणी वाढवायचं आहे. कढई तिथं मी छोटी अर्धी पळी तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या अंदाजाने थोडंफार कमी जास्त घातलं तरी चाललं. आता तेल चांगलं आपण कडक होऊन देऊयात. आता तेल चांगलं कडक झालेलं आहे. आपण सुरुवातीला इथं अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची, ती लगेच जिरे घालायची. इथं छोटी 1 मिरची मी चिरलेली आहे, एकदम बारीक चिरलेली आहे, ती घालून घ्यायची. आणि फोडणीचा छान असा सुगंध येईपर्यंत 2 मिनिटं परतून घ्यायची आहे. आता आपल्याला बारीक चिरलेला 1 कांदा आहे तो घालायचा. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला जास्त असा लाल वगैरे नाही करायचा. हे 1 गाजर आहे, ते सुद्धा मी एकदम बारीक असं कट करून घेतलेली. 1 सिमला मिरची, ती पण एकदम बारीक अशी कट केली. आपल्याला भाज्या जास्त नाही आहेत करपून द्यायच्या. हे बघा 1 टोमॅटो आहे, ते सुद्धा एकदम बारीक कट करून घेतलेले. भाज्या आपल्याला फक्त हलकासा त्याचा कच्चेपणा मोडेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत, कारण भाज्या जर आपण अशाच घातल्या ना तर एकदम करकरीत लागतील. त्याच्यामुळं आपल्याला फक्त याचा कच्चेपणा मोडून घ्यायचा आहे. 2 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे एकदम पण सॉफ्ट होणार नाहीत आणि त्या आपण अशा तेलात फोडणी परतून घेतल्या का नाही की त्याची चवसुद्धा खूप छान लागते. याच्यातच आपल्याला 1 हरभरा एवढा हिंगाचा पावडर घालायची. आपण गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे. 2 मिनिटं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे मी. आता ह्या भाज्या थोड्या आपण थंड होऊन देऊयात. आता मगाशी आपण जे बॅटर बनवलं होतं धिरड्यासाठी त्याच्यात आपण मीठ तर घातलेलं आहे, पण आता ह्या भाज्यांचा आळणीपणा मोडायसाठी आपण इथं थोडंसं मीठ घालणार आहोत, म्हणजे भाज्यात आळणीपणा राहणार नाही, चवीला एकदम छान अशा होतील. तर आता हे सगळं पसरून आपण थंड होऊन देऊयात. भाज्या रोस्ट झालेल्या आहेत. आता बॅटर पण इकडं छान फुललेलं आहे बघा, याला दाटसरपणा आलेला आहे. आपण मगाशी पातळ केलं होतं एकदम, आता चांगला दाटसरपणा आलेला आहे. हे बघा असं एवढं इतपत दाट झालेलं आहे. आपल्याला लागलं तरच आपण पाणी घालणार आहोत. आता ही कोथिंबीर आहे, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आपण जर भाज्यात कोथिंबीर घातली असती ना तर एकदम काळपट पडली असती, म्हणून आपण भाज्यात घातलेली नाही. आणि ह्या भाज्या सगळ्या थंड झालेल्या आहेत बघा. थंड झाल्यानंतरच आपल्याला भाजी ह्याच्यात घालायची आहे. सगळ्या ह्याच्यात छान मिक्स करून घ्यायचं. किती छान दिसतंय बघा, एकदम कलरफुल, आणि मुलंसुद्धा खूप असं कलरफुल पाहिलं की आवडीने खातात. तर आता
आपण याच्यात एकदम थोडंसं पाणी घालणार आहोत, जास्त नाही घालायचं आहे, कारण एकदम पण बॅटर आपल्याला सेल बनवायचं नाही आहे. असं थोडं सेल ठेवलं का नाही काय होतं, धिरडीसुद्धा एकदम छान अशी मस्त पातळ आणि कुरकुरीत होतात. तर बघा पाणी अंदाजानेच आपण घातलेलं आहे, इतपत सेल ठेवलेलं आहे. आपण गरम करायला ठेवलेलं आहे, त्याला हलकंसं असं ब्रशनी तेल लावून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम फुल करायची. पहिल्यांदा तवा आपल्याला चांगला एकदम कडक करून घ्यायचा आहे. तवा तापल्यानंतर आपण गॅसची फ्लेम एकदम मीडियम करणार आहोत. आता तवा चांगला गरम झालेला आहे, आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करून ठेवली होती, आता थोडीशी वाढवायची आहे. आणि धिरडं घालताना पहिल्यांदा आपण साईडला असं घालून घ्यायचं आहे, मधी नंतर घालायचं, कारण मधी तवा एकदम कडक झालेला असतो, त्याच्यामुळे मधी नंतर घालायचं. आता आपण गॅसची आच वाढवलेली आहे. आता धिरडं चांगलं खरपूस गोल्डन असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, नंतर मग ते पलटी करायचं. आता मी मीडियम गॅसवर एकदम मस्त छान असं भाजून घेतलंय, फक्त 5 मिनिटात होतं. तर बघा किती छान एकदम मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि खरपूस झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण याच्यात इनो सोडा वगैरे काही घातला नाही तरी सुद्धा जाळी बघा किती छान, अगदी अख्ख्या धिरड्याला सगळी जाळी जाळी झालेली आहे, एकदम मस्त झालेली आहे. फक्त 5 मिनिटं लागते त्याला. आता आपण दुसऱ्या साईडने छान भाजून घेऊया. आता वरनं खालच्या साईडने तर छान भाजून झालंय, पलटी केलंय. आता हे दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घेऊया. आता एकदम छान भाजलेलं आहे बघा, खालच्या साईडने काय आपल्याला एवढं भाजायचं पण नाहीये, तरी भाजले आणि जास्त भाजली पण जात नाही ही साईड. तर बघा एकदम मस्त छान असं कुरकुरीत क्रिस्पी झालेलं आहे. आता मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. तर बघा आपण आता धिरडं बनवलेलं आहे. धिरडं घालताना काय करायचं, हे पीठ आहे ना असं हलवून घ्यायचं, कारण खाली पीठ बसलेलं असतं ज्वारीचं. आणि आता गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि एकदम छान खरपूस गोल्डन होईपर्यंत असं 5 मिनिटातच भाजून होतं बघा. आणि काय करायचं, पीठ आपण जे बनवलेलं आहे ना ते पीठ जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं. जास्त घट्ट बनवलं तर ही एकदम कुरकुरीत असं होत नाही धिरडं, आणि जास्त जर तुम्ही पातळ बनवलं तर एकदम व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे पीठ एकदम छान बनवून घ्यायचं. हे बघा इतपतच आपण सेल ठेवलेलं आहे, एवढं पीठ आपण अंदाजाने सेल ठेवायचं. तर बघा भाजून झालं की सगळ्या किनारी कशा रिकाम्या झालेल्या आहेत. गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवली का नाही की एकदम छान भाजून झालं की सगळ्या कडा सुटतात. आणि तुम्ही जर गॅसची फ्लेम फुल ठेवली का नाही तर फक्त जळून जाईल, ते व्यवस्थित होणार नाही. बघा किती मस्त छान झाले, जाळी पण आली आणि एकदम कुरकुरीत मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे. तर आपण ह्या साईडने पण आता थोडं भाजून घेऊया. धिरड्यांबरोबर खाण्यासाठी आपण अगदी झटपट होणारी चटणी अशी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं मी दही घेतलेलं आहे, छोटी 1 वाटी दही घेतलेलं आहे. तुम्ही जास्त कमी माणसं असतील त्यांच्या अंदाजाने दही घ्या. आता याच्यात आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. त्याच्यावर अर्धा चमचा पोह्याचा, ही लाल मिर्च पावडर आहे, फक्त कलरची बेडगी मिर्च पावडर आहे, ती घालायची अर्धा चमचा. इथं जिरेपूड आहे, ती सुद्धा छोटा अर्धा चमचा घातलेली. याच्यात अर्धा चमचा साखर घालायची आहे, साखरेमुळे एकदम छान टेस्ट लागते. चवीनुसार इथं अर्धा चमचा मीठ घातले. याच्यावर स्वच्छ धुवून आपण बारीक अशी चिरून ठेवलेली कोथिंबीर घालायची. आणि ही चटणी आहे ना अशीच खाल्ली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही, एकदम छान लागते. पण आपण याला मस्तपैकी असा तडका देणार आहे, त्याच्यामुळे याची चव आहे ना एकदम दुप्पट वाढते. आता आपण याला तडका घालून घेऊया. इथं तडक्यासाठी छोटी 1 पळी तेल घेतलेलं आहे मी. तेल छान कडक झालेलं आहे, त्याच्यात थोडी मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे आणि नंतर कढीपत्ता घालून छान मस्त अशी फोडणी हलवून घ्यायची. सगळी फोडणी ओतून सगळी लगेच मिक्स करून घ्यायची. ह्याच्यामुळे काय होतं, चटणीची चव अगदी दुप्पट वाढते. त्याच्यासाठी फोडणी द्यायची आपण, ती एकदम टेस्टी होते, अगदी थोड्या वेळात होते.
आणि काही जास्त साहित्य पण लागत नाही, अगदी आपल्या किचनमधल्या साहित्यातच होते झटपट आणि एकदम चविष्ट होते. धिरड्याबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर ही चटणीची आणि धिरडीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. एकदम सोपी आहे, खायला खूप टेस्टी लागते. आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले धिरडी आणि चटणी.